नमस्कार मंडळी. काही दिवसापासून आपल्याला कंटिन्यू सोशल मीडियावरती जो आपल्याला एक बातमीचा सारखी आपल्या डोळ्यासमोर येते, जी कोल्हापूरमधील नांदणगावामधील ज्या हत्तीनीबरोबर जो प्रकार घडला, ज्यावेळी अंबानींनी ही हत्ती जबरदस्तीने स्वतःच्या वनतारामध्ये गुजरातला घेऊन गेले, त्यावेळी त्यांनी अगोदर साऊथ गव्हर्नमेंटला मागणी केली होती. तिथे त्यांना सरळ सरळ नकार मिळाल्यामुळे त्यांनी महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरमधील नांदेड त्यांना हत्तीच्याबद्दल माहिती मिळाली आणि त्यांनी त्या हत्तीची मागणी केली. त्यावेळी त्या गावातील त्या लोकांनी त्या हत्तीसाठी नकार दिल्यानंतर त्या हत्तीवरती अत्याचार होतोय असे मेडिकल सर्टिफिकेट बनवून त्यांनी कोर्टामार्फत असे आदेश काढून आणले आणि त्या हत्तीला गुजरातला वंतारामध्ये नेण्यासाठी त्यांनी मागणी मिळवली. गोष्टी त्या गावकऱ्यांना नाईलाजाने त्यांना अंबानीच्या मुलाकडे सोपवावं लागलं. पण तरी देखील हत्तीला पाठवताना त्यांच्या डोळ्यामध्ये, प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत आणि फक्त माणसांच्याच नाही तर त्या हत्तीच्या सुद्धा डोळ्यामध्ये आपल्याला अश्रू बघायला मिळत आहेत. या अंबानीच्या लग्नामध्ये स्वतःच्या लग्नामधील शोभा वाढण्यासाठी त्यांनी हत्तीचा समावेश केला जातोय आणि ही गोष्ट आपल्याला बघायला मिळते. खूप ही गोष्ट हाईड केली होती, पण एक फोटो होता जो डोनाल्ड ट्रम्पच्या मुलीचा, जो तिने हत्तीच्या सोबत काढला होता. नंतर ती पोस्ट डिलीट केली गेली, पण सोशल मीडियावरती कंटिन्यू फोटोज व्हायरल होतात. त्यामुळे हा एक फोटो मला मिळाला. म्हणजे ज्यावेळी तुम्ही तुमच्या लग्नामधील शोभा वाढवण्यासाठी तुम्ही त्या हत्तींचा वापर करताय, तिथे त्यांच्यावरती अन्याय होत नाही. पण ज्या गावामध्ये ती लहानाची 4 वर्षापासून 35 वर्षापर्यंत जी मोकळ्याप्रमाणे वाढली, त्या ठिकाणी तिच्यावरती अत्याचार होतो तुम्हाला वाटतंय आणि त्या अत्याचार होतोय असं दाखवून तुम्ही त्या हत्तीनीला स्वतःकडे वंतारामध्ये घेऊन जाताय. पण ज्या ठिकाणी ती लहानाची मोठी झाली, ती खुश होती, ती तुम्ही त्या ठिकाणी कोंडून ठेवून तिला खुश ठेवणार आहेत का? आज या गोष्टीमध्ये फक्त अंबानींचाच त्या हट्टासाठी दोष दिला जाऊ शकत नाही. तर ह्या गोष्टीमध्ये ज्या लोकांनी त्यांना मदत केली, ते सर्व या गोष्टीमध्ये गुन्हेगार ठरलेत आणि सर्व या गोष्टीचे गुन्हेगार आहेत. तर तुम्हाला या गोष्टीबद्दल काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की सांगा.